नमस्कार, सुहासिनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आता पाऊस पडतो आहे ना, मग आपण बनवूया झणझणीत आणि चविष्ट अशी अख्ख्या मसूरची आमटी। आमटीसाठी आपण इथे भिजवलेले मसूर घेतलेत। हे मसूर मी काल रात्री भिजत घातले होते, आता छान भिजून आलेत आणि याला मोड न काढताच आपण याची आमटी करणार आहोत। आता ह्या मसूरमध्ये पाणी घालून हे मी भांडं कुकरमध्ये लावणार आहे आणि छान 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। आणि भिजवलेले मसूर 3 शिट्ट्यामध्ये अगदी छान शिजून येतात। आता मी कुकर गॅसवर ठेवते आणि चांगल्या 3 शिट्ट्या काढून घेते। आपल्या शिट्ट्याही झाल्या आहेत, कुकरचं प्रेशर कमी झालं आहे। आता आपण उघडून बघूया। हे पहा, मसूर पाहूया एकदम छान शिजला आहे। आता ह्या आमटीसाठी मी एक वाटप केलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी नारळ, एक मोठा कांदा, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 लवंगा, 5-6 मिरी आणि 1 टेबलस्पून धने हे सर्व भाजून घेतले आणि वाटताना त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली। हे वाटप नेहमी तयार ठेवायचं, म्हणजे उसळीना आमटीला वापरता येतं। तर ह्या आमटीसाठी मी ह्याच चटणीचे 2 मोठे चमचे या मसूरमध्ये घालते। हे वाटप जर आपल्या घरी तयार असेल तर मग आपलं जेवण सकाळच्या घाईच्या वेळी डबे वगैरे करायचे असतात त्यावेळेला अगदी अर्ध्या तासात होतं, म्हणून हे नेहमी तयार ठेवायचं। आता इथे गॅसवर आपण एक भांडं ठेवलं आहे आणि आपल्याला फोडणीसाठी 4-5 लसणाच्या पाकळ्या, पावभाग कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि 1 टोमॅटो। आता आपण फोडणी द्यायची आहे, त्यासाठी इथे तेल घेतलं आहे। तेल चांगलं तापलं की मग त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचं आहे। लसूण थोडासा परतायचा आणि मग त्यामध्ये हा पाव कांदा एकदम कमी वापरायचा आहे, कारण आपण चटणीमध्येही कांदा वापरलेला आहे। कांदा आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाही आहे, फक्त तेलावर परतायचा आणि नरम झाला की मग त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। सर्व कडधान्यांमध्ये चविष्ट असं कडधान्य म्हणजे मसूर आहे। मसूरची आमटी अतिशय सुंदर लागते, ही भाताबरोबर आणि भाकरीबरोबरही खाता येते। आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो आपल्याला चांगला परतायचा आहे आणि नरम होईपर्यंत आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे। कडधान्यांची आमटी करताना नेहमी हिंग फोडणीला घालायचाच आणि मसूरमध्ये तर हवाच। आता हे तेलावर चांगलं भाजून घ्यायचं आहे। परतलं की नंतर मग आपण हा उकडलेला मसूर घालायचा आहे। थोडंसं पाणी घालूया। आपण चटणी म्हणजे जे वाटप आहे ते आधीच घातलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता मीठ घातलं की मग चांगला कड काढायचा आहे, म्हणजे आमटी चांगली उकळून घ्यायची आहे। आता आपली आमटी शिजली आहे चांगली। ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबरही खाऊ शकता आणि अतिशय चविष्ट होते। आता आपण ही आमटी एका बोलमध्ये काढून घेऊया। पावसाळ्यामध्ये ही अशी आमटी आणि भात अतिशय छान लागतं आणि होतेही छान ही आमटी। तर तुम्हीही करून पहा आणि
कमेंट करून सांगा कशी झाली आणि माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करा, म्हणजे आपण परत भेटू अशाच नवीन एखाद्या रेसिपीसह. धन्यवाद.